तृतीयोध्यायः कर्मयोग. हाजी फुडें म्हळ्यार सांख्ययोगात श्रीकृष्णान अर्जुनाक सांगिल्लें आसा की कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ म्हणून. तर अर्जुन आतां श्रीकृष्णाक विचारता की तशें जाल्यार तूं म्हाका युद्धावरी घोर कर्मात कित्याक प्रवृत्त करचे लागला. तेन्ना श्रीकृष्ण अर्जुनाक उत्तर दिता की ज्ञान मेळोवका जाल्यार चित्तशुद्धी जावका. कर्मा शिवाय चित्तशुद्धी असाध्य. तशें करून ज्ञान प्राप्ती कर्मा शिवाय साधना. एक क्षण भी कोणाकय कर्म करना उरच्याक साध्य ना. ताका बलात्कारान म्हणल्यावरी प्रकृती सतत कर्म करच्याक लायता. हांवूच करता म्हणून मूढ लोक मात्र लेखतात. वास्तवीक पळयल्यार प्रकृतीच कर्म करयता ते ज्ञानी लोकांक गोत्त आसा. इंद्रिया आनी मन ताब्यात दवरून कर्म करका आनी सगळी कर्मां यज्ञार्थ म्हळ्यार परमेश्वर प्रित्यर्थ करतात. तेन्ना ती कर्म बंधनकारक जायनात. स्वधर्माचे आचरण थोडे कठीण असल्यार भी ताजेच अनुसरण करका. स्वता खातीर कसले कर्तव्य ना म्हणून लेखिल्ल्या मनुष्यान भी लोकहिता खातीर तरी कर्म करका. आसक्ती सोडून कर्म करतल्यांक खंडित परमपद मेळता. तरी ज्ञान प्राप्त करून घेवच्याक तूं सुरवेक पापात प्रवृत्त करतले काम आनी क्रोध म्हणल्या ह्या दोन सगळ्यांत होड शत्रूक सुरवेक मारून उडोवचे कर्म कर म्हूण सांगून श्रीकृष्ण अर्जुनाक धर्मयुद्ध करच्याक तयार करता. अर्जुन उवाच ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणैव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो अहमाप्नुयाम. अर्जुनान म्हळे, हे जनार्दना केशवा, कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ अशी तुगेल मत असताना ह्या घोर कर्मात म्हळ्यार युद्धात म्हाका कित्याक प्रवृत्त करता. मुग्ध अशी वाक्यान तू मेगेली बुद्धी मोहित करत असा. तेन्ना कसल्यान मेगेले कल्याण जातले ते निश्चित करून म्हाका सांग. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्रीकृष्णान म्हळे, हे निष्पाप अर्जुना, ह्या जगात ज्ञानयोगान सांख्याली आणि कर्मयोगान योग्याली अशी दोन तरेची निष्ठा आसा ती. न कर्मणामनारंभ्यात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यासनादेव सिद्धिं समाधि गच्छति. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्माचो आरंभ करनाशी मनुष्य नैष्कर्म्य जायना किंवा कर्माचो त्याग केल्यानची ताका सिद्धी मेळना. कारण कोणू कर्म केले शिवाय क्षणभर भी उरच्या शकना. कित्या म्हळ्यार प्रति एकलो प्रकृती स्वभावान परवश जावन कर्म करत असता. कर्मेंद्रियाणि संयम्य या आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि जते न प्रसिद्धेद कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. जो मूर्ख कर्मेंद्रियाचो संयम करून मनात विषय चिंतन करत असता ताका ढोंगी म्हणतात. परंतु हे अर्जुना, कोण मनान इंद्रियाचो संयम करून आसक्ती दवरनाशी कर्मेंद्रियान कर्मयोगाचे आचरण करता तोच श्रेष्ठ. तुगेले नियत कर्म म्हळ्यार नेमील कर्म कर.
कारण कसले कर नाशी उरचपेक्षा कर्म करचे बरे. कसले कर ना जाल्यार तुगेले शरीर निर्वाह भी असाध्य. यज्ञा खातीर करची कर्म सोडून बाकी कर्म बंधनकारक जातात. तेन्ना हे कौंतेया आसक्ती सोडून यज्ञा खातीर कर्म करत उर. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवो अस्त्विष्टकामधुक्. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वरं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. आरंभात यज्ञावट्टू प्रजेक उत्पन्न करून प्रजापतीन म्हळ्यार ब्रह्मदेवान तांकां सांगले की तुम्ही ह्या यज्ञाच्या योगान वृद्धी प्राप्त करून घ्या. हे यज्ञ तुमगेली कामधेनू जावं. हाजेन म्हळ्यार ह्या यज्ञान तुम्ही देवाक संतुष्ट करा आणि ते देव तुमकां संतुष्ट करूत. अशी परस्पर संतुष्ट करून घेतल्यार तुम्ही परमश्रेय मेळयतले. यज्ञान तृप्त जाल्ले देव तुमकां इष्ट आशिल्ले भोग दितले. तांणी दिल्ले भोग तांकां म्हळ्यार देवाक अर्पण करनाशी कोण स्वता भोगता तो चोर. यज्ञानंतर शेष उरील भागाचो सेवन करतले संत जन सगळ्या दोषांतल्यान मुक्त जातात. जे पापी आपल्या खातीर मात्र अन्न शिजयतात ते पापची जेवतात. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अधायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवती. अन्नानं प्राणी उत्पन्न जातात, पावसानं अन्न उत्पन्न जाता, यज्ञानं पावस उत्पन्न जाता आणि कर्मानं यज्ञ उत्पन्न जाता. कर्म वेदातुल्यान उत्पन्न जाता अशी समज. वेद अक्षरातुल्यान म्हळ्यार देवाकडच्यान उद्भव जाता. तशी म्हणून सर्वव्यापी वेद सदा यज्ञात प्रतिष्ठित जाला. अशी सुरू जाल्ल्या ह्या चक्राचे कोण अनुसरण करना तागेले आयुष्य पापिष्ट असून त्या वासनाग्रस्त मनुष्याले जीवन व्यर्थ. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. परंतु कोण आत्मनिरत जावन तागेले अंतरात्मा तृप्त दवरता तसल्या आत्मसंतुष्ट मनुष्याक कसले कर्तव्य म्हणू आसना. कर्म करच्या जावं कर्म करनाशी उरच्या जावं ताका खंयचो लाभ नश्ट आसना. तशीची खंयच्याय विशयात तो कोणाचेरी अवलंबून उरना. तेन्ना तू आसक्ती सोडून तुगेले कर्तव्य तू सतत करत उर. आसक्ती सोडून कर्म करतल्या मनुष्याक परमपद प्राप्त जाता. कर्मण्यैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. जनक वगैरे लोकांना कर्म करनुची उत्तम सिद्धी मेळयली तेन्ना लोकाल्या बरेपणाकडेन लक्ष दिवन तरी तुवें कर्म करका. श्रेष्ठ पुरुष कशी आचरण करता तशीची इतर लोक करता ते. तो कशी करता ताजे अनुसरण इतर लोक करतात. न मे पार्थास्ति कर्तव्यं
त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि यदि अहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्वितः मम वर्त्मानो वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः उत्सीदे युर्मे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्ता स्याम उपहन्यामिमाः प्रजाः। हे पार्था, तिन्ही लोकांत म्हळ्यार स्वर्ग पृथ्वी आनी नरक लोकांत म्हाका खंयचेय कर्तव्य ना। म्हाका प्राप्त करून घेवचें जावं अप्राप्त बी कसलें ना, तरी हांव कर्म करत आसता। कारण अशी हांवें निरालस्यपणान कर्म करना जाल्यार हे पार्था सगळे लोक मेगेलेच अनुकरण करतले। हांवें कर्म करना जाल्यार सगळे जग नष्ट जातले आनी हांव वर्णसंकराक आनी सर्व प्राण्याल्या नाशाक कारण जातलो। सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तः चिकीर्षुर्लोकसंग्रहम् न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन्। तेन्ना हे अर्जुना, अज्ञानी लोक कशी कामासक्त जावन कर्म करत असतात त्याच प्रमाणे ज्ञानी लोकान अनासक्त जावन लोकहिताचे इच्छेन कर्म करका। ज्ञानी लोकान कर्मात आसक्त आशिल्ल्या अज्ञानी लोकाल्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करनयो। स्वतः योग्य आचरण करून सर्वांक तांगेल्या कर्मात उत्सुक करका। प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार मूढात्मा कर्ताहमिति मन्यते। तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते। प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मंदान् कृष्णविन्न विचालयेत्। सर्वदा सगळी कर्म प्रकृती गुणाप्रमाणेच जातात जाल्यार अहंकारान मूढ जाल्लो मनुष्य हांवूच करता अशी समजता। परंतु हे महाबाहो, गुण आणि कर्म हाजी तत्व गुप्त आशिल्लो गुणाप्रमाणे गुणवृत्ती अशी समजून आसक्त जायना। प्रकृतीच्या गुणात मूढ जाल्ले लोक गुणकर्मात आसक्त जातात। ज्ञानी लोकान असल्या मंद बुद्धीच्या लोकाली बुद्धिभ्रांती करनयो। मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशिर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः। ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो अनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः। ये त्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढान्तान् विद्धि नष्टान चेतसः। सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति। जे लोक श्रद्धाळू आणि निर्दोष उरून मेगेल ह्या मताचे निरंतर अनुसरण करतात ते भी कर्मबंधनातुल्यान मुक्त जातात। जाल्यार जे लोक ह्या मताचे अनुसरण करनात ते सगळे मूढ आणि मूर्ख म्हणून लेख। सर्व प्राणी तांगेल्या प्रकृती म्हळ्यार स्वभावाप्रमाणे चलतात। थंय आमगेल हट्ट कशें चलतलो। ज्ञानी मनुष्य भी तागेल प्रकृतीक अनुसरून चलता। इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमा गच्छेत तौह्यास परिपंथिनौ। इंद्रियांक इंद्रियांतू प्रीती जावं द्वेष उरचो स्वाभाविक जाल्यार तांगेल वशात वच्चा ना। कारण ही इंद्रिया मनुष्याली होड शत्रू। श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मा स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह। उत्तम आचरण आशिल्ल्या परधर्मापेक्षा स्वधर्म थोड गुणरहित असल्यार भी तो श्रेयस्कर। स्वधर्मात मर्च बरे, परधर्म भीतीदायक असता।
अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुनान म्हळे हे वार्ष्णेय म्हळ्यार कृष्णा स्वताक इच्छना जाल्यार भी बलात्कारान म्हणल्यावरी मनुष्य पाप करता ती प्रेरणा खंयची. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. धूमेनाव्रियते वह्निः यथा दर्शो मलेन च यथोल्बेनाव्रतो गर्भः तथा तेनेदमावृतम्. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. श्रीकृष्णान म्हळे काम आणि क्रोध हे रजोगुणातुल्यान उत्पन्न जातात. हे गुण महाभक्षक महापापी असत. हांका ह्या जगातुले वैरी म्हणूल्याक. कशी धुंगरान उज्जो जावं धुळेन आडशी धापता वारेन गर्भ कशी सुतविल्ला असता तशी ज्ञानाक वासनेन धापून दवरल्या. हे कौंतेया केन्नाय संतुष्ट जाय नाशिल्ल्या अग्नीवरी सदा शत्रू जावन आशिल्ल्या वासनेन ज्ञानाक धापिले आसा. इंद्रियाणि मनोबुद्धिः अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम्. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. इंद्रिया मन आणि बुद्धी हांका आश्रय म्हळ्या ही ज्ञानाक धापून मनुष्याक मोहात घालतात. तेन्ना हे भरतश्रेष्ठा म्हळ्यार अर्जुना तू सुरवेक इंद्रियाक वश करून घेवन ज्ञान आणि विज्ञान हांक नाश करतल्या पापीक म्हळ्यार वासनेक मारून उडय. इंद्रिया देहापेक्षा श्रेष्ठ म्हळ्यार बलवान. इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ. बुद्धीपेक्षा तो आत्मा श्रेष्ठ. हे महाबाहो म्हळ्यार अर्जुना अशी बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आशिल्ल्या आत्माक वळखून आत्मवश जावन अजिंक्य अशी वासनारूपी शत्रूक मारून उडय. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातुलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी कर्मयोग नावाचो 3रो अध्याय समाप्त.